आज आपण हाटून शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर मिरच्या आणि लसूण कुटून घ्यायचं आहे. किती तिखट खाता त्या हिशोबाने मिरच्या घ्या. मिरच्या लसूण कुटून झालं की थोडेसे शेंगदाणे याच्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे घेतलेत, कच्चे घेतले तरी चालतील. आता तेल गरम करून याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे. हिंग टाकायचं आणि लसूण पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वाटलेल्या मिरच्या लसूण टाकून घ्यायचं आणि ते पण परतून घ्यायचं आहे. शेपूची भाजी मी निवडून घेतली, धुवून घेतली 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर बारीक कापून घेतली, ती पण याच्यात टाकून घ्यायची. मूठभर कोथिंबीर पण आपल्याला धुवून बारीक कापून टाकायचे आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि भाजी आपल्याला लो फ्लेमवर 10 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. आता भाजी शिजली की याच्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे. तर मी 1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बेसन. आणि बेसन टाकून आपल्याला दाखवल्याप्रमाणे भाजी हाटून घ्यायची आहे. बेसनच्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्यात. असं चमच्याने हलवलं ना की गुठळ्या पूर्ण फुटल्या जातात. आणि ही भाजी आता आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. आणि तव्यातली ही भाजी ना खूप खायला छान लागते. तर बनवताना अशी तव्यामध्ये बनवा. आणि आपली हाटलेली भाजी तयार झालेली आहे शेपूची. जर अशी भाजी बनवली नसेल, बनवून बघा.